चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। बातमी अशी आहे की राजापूरचे आमदार राजन साळवींची आज पुन्हा अलिबाग एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे। मागील 3 महिन्यांपासून त्यांची अलिबाग एसीबी कार्यालयात चौकशी सुरू आहे। साळवी तिसऱ्यांदा अलिबाग एसीबी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशी करता हजर राहणार आहेत। आणि याचबद्दल आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। मोहन, आज पुन्हा एकदा राजन साळवी हे अलिबाग एसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहत आहेत, काय तपशील? तीनदा हे राजन साळवी अलिबाग अँटी करप्शनच्या ऑफिसला हजेरी लावली होती। त्यांची चौकशी झाली होती। पहिल्यांदा जेव्हा आले होते तेव्हा 5 तास चौकशी झाली होती। दुसऱ्यांदा आले होते तेव्हा 3 तास झाली होती। आज परत 12 वाजता ते अँटी करप्शनच्या ऑफिसला हजर राहणार आहेत। त्याच्या अगोदर त्यांचे पीए जे आहेत त्यांची चौकशी झाली आणि आता त्यांना जे कागदपत्र आहेत त्यांचे पत्नीचे, भावाचे, सगळ्यांचे कागदपत्र हजर केले होते गॅट आम्हाला। पण आता परत एकदा त्यांची चौकशी होणार आहे। या चौकशीत काय होणार आहे, किती तास होणार आहे आणि आज काय होऊ शकतं का, म्हणून आज 12 वाजता त्यांना हजर राहण्यासाठी अँटी करप्शनच्या ऑफिसला बोलवलंय। काय चौकशी होते, अजून काय कागदपत्र मागितलेत का, किती मालमत्ता होती, किती पैसे होते, याची आज चौकशी होण्याची शक्यता आहे। आणि ह्याच्या अतिरिक्त अजून काय होऊ शकतं का, म्हणून 12 नंतर हे अजून कळेल। या ठिकाणी आता बाहेर जे कार्यकर्ते आहेत त्यांना हजर न राहण्याचे म्हणजे काही गोंधळ घालू नये म्हणून सांगितलेलं आहे। स्वतः राजन साळवी डायरेक्ट जे येणार आहेत ते 12 वाजता त्या कार्यालयात जाणार आहेत। धन्यवाद मोहन या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघू, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संजय राऊत यांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली आहे। दरम्यान धमकीच्या आरोपानंतर संजय राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या 6 जणांचं पथक नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये दाखल झालंय। ठाणे एसीपींच्या उपस्थितीत संजय राऊत यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती? विशाल, खरं तर संजय राऊत हे काल रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। संजय राऊत जेव्हा मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघाले तेव्हाच त्यांनी एक पत्र जे आहे ते ट्विट केलं होतं। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका आहे अशा प्रकारचं पत्र जे आहे ते दिलं होतं। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। काल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील या पत्राबाबत चौकशी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं। आणि त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। संजय राऊत सध्या नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ठाण्यावरून एक पथक जे आहे ते त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। एक्सप्रेस इन हॉटेलच्या 7व्या मजल्यावरती संजय राऊत यांचा जबाब घेण्याचं काम ठाणे पोलिसांकडून केलं जातंय। तर खाली नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। संजय राऊत आज नाशिकच्या सिन्नर या ग्रामीण भागामध्ये जाऊन एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ते जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते जाणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। तर ठाणे पोलिसांकडून देखील त्यांना देण्यात आलेल्या धमकीबाबत जबाब जो आहे तो घेतला जातोय। त्यामुळे आता संजय राऊत यांच्या जबाबातून आणखी कोणाची नावं समोर येतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, आणखी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की रामदास कदम, एकनाथ शिंदेसोबत गेलेले नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीत त्यांना मोठा धक्का बसलाय। बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजय जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेत। विजय जाधव हे रामदास कदम यांचे कट्टर समर्थक होते। विजय जाधव हे आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश करतायत। विजय जाधव यांच्या उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेशामुळे रामदास कदम यांना मोठा धक्का मानला जातोय। त्याबद्दल बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, विजय जाधव किंवा यांच्यासारख्याच पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांचा खेडमधला गट जो आहे तो सांभाळून ठेवला होता। अशावेळी विजय जाधव यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये जाणं हा रामदास कदम यांना किती मोठा धक्का आहे? हो, नक्कीच हा मोठा धक्का आहे। कारण गेले 20 ते 25 वर्षांपासून विजय जाधव आहेत किंवा त्यांसारख्या अनेक कार्यकर्ते आहेत हे रामदास कदम यांच्यासोबत होते। मात्र आता जो निवडणूक आयोगाचा जो निकाल लागला आणि धनुष्यबाण जो शिंदे गटाकडे गेलेला आहे त्याच्यामुळे एक सहानुभूतीचं वातावरण जे आहे या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर 5 तारखेला देखील एक माजी आमदार आहेत राष्ट्रवादीचे संजय कदम हे देखील प्रवेश करणार आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे आहेत हे कोकणात येणार आहेत 5 तारखेला आणि असंख्य जे शिवसैनिक आहेत जे कट्टर ठाकरे
घराण्याशी कट्टर असलेले जे शिवसैनिक आहेत ते आता जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहत असताना पाहायला मिळते. विजय जाधवांबरोबरच अनेक असंख्य कार्यकर्ते, जुने माजी नगराध्यक्ष असतील, माजी नगरसेवक असतील, माजी सरपंच असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, हे देखील या ठिकाणी पक्षप्रवेश करतानाच पाहायला मिळते. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली. स्वाभिमानीच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टींनी केलाय. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, पीक विमा आणि ऊसाच्या FRP सह विविध विषयांवरून स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावरती येणार आहे. रस्त्यावरती उतरणारे दरम्यान सांगलीच्या इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहे. पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की एकीकडे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि छोटे मोठे व्यावसायिक कोरोनातून सावरत विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याची धडपड करत असताना महावितरण ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा शॉक देण्याच्या तयारीत आहे. महावितरणने वीज नियामक मंडळाकडे अव्वाच्या सव्वा वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला. मुंबईतील बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आणि या सुनावणीत सहभागी झालेल्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे. महावितरणने 2023-24 मध्ये 37% आणि 2024-25 मध्ये 14% दरवाढ प्रस्तावित केली. याबाबत काही निवडक शहरात महावितरणतर्फे सुनावणी घेण्यात येते. आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगाराचा तिढा लवकरच सुटणार आहे. लवकरच सुटणार आहे. कर्मचाऱ्यांना सवलतीचे 220 कोटी रुपये आणि अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा निधी, असा एकूण 320 कोटींचा निधी सरकार महामंडळाला महिन्याच्या सुरुवातीलाच देणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार होईल. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. पुढे बघूयात आता एक महत्त्वाची बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच 8वा वेतन आयोग स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 44% वाढीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये आहे. 8व्या वेतन आयोगात 3.68% फिटमेंट फॅक्टर असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 44% वाढ होऊ शकते आणि त्यामुळे किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 26,000 रुपये होऊ शकतं. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 2026 पासून केली जाऊ शकते आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी असल्याचं म्हटलं जात आहे. पुढली महत्त्वाची बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आत्ताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते, असा युक्तिवाद केला आणि यावर घटनापीठाने तुमचे म्हणणे आम्हाला पटले परंतु आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल केला. यावर तुमच्याच जूनमधील आदेशामुळे हे घडलं आहे, तेव्हाच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही असं सांगितलं. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा 16 आमदार अपात्र होणार आहेत का, यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. आज आणि उद्या सुद्धा ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. अर्थात माननीय सर्वोच्च न्यायालय ज्या पद्धतीनं वेळेची आखणी करून देते त्याप्रमाणेच आम्हाला जायला लागेल. पुढचं त्यांचं त्या पक्षकारांचं सुद्धा दुसऱ्यांचं म्हणणं सुद्धा त्यांचं सुद्धा आर्ग्युमेंट्स असतील. त्यामुळे येणारा जो हा आठवडा आणि पुढचा यामध्ये फार महत्त्वाची सुनावणी असतील जी सगळ्यांच्याच उत्सुकतेची आहे. शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बहाल करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारीला घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी 3:30 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी घेईल. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील
खटला घटनापीठासमोर प्रलंबित असून ते अपात्र ठरले तर शिंदे गटाकडे विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्षामध्ये बहुमत उरत नाही आणि त्यामुळे त्या आधारे खरी शिवसेना ठरवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नाही असं याचिकेत नमूद करण्यात आलं. दुसरीकडे शिंदे गटानेही या मुद्द्यावर कॅव्हेट दाखल केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूचं म्हणणं न्यायालय ऐकून घेणार आहे. पुढली बातमी अशी आहे की चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने वातावरण असल्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार नाना काटेंचा विजय निश्चित आहे असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. तसंच प्रचारातून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला. प्रचार अतिशय उत्तमरित्या चाललेला आहे आणि इथे महाविकास आघाडीचा विजय हा 100% निश्चित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. त्याचं कारण एकच आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत आणि लोकशाहीसाठी लढत आहोत. पुढली बातमी पुण्यात नाही. पुण्यात सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत आणि त्यांच्याशी चर्चा करत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. पुढे बोलूयात MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. MPSCच्या प्रश्नासंदर्भात 80 वर्षाचा योद्धा मैदानात उतरल्याचं कौतुक त्या ठिकाणी त्यांच्या बगल बच्चनकडून सुरू आहे. खरं म्हणजे MPSCचा प्रश्न कधी निर्माण झाला? त्यांच्याच पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा आपण काळजी घेतली नाही. ST कर्मचाऱ्यांचा 3-3 महिने संप होता, अगदी घरापर्यंत आपल्या संप आला. तेव्हा पाझर त्या प्रश्नासंदर्भात फुटला नाही. शिक्षकांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, तेव्हा त्या ठिकाणी लक्ष घालायला वेळ मिळाला नाही. परंतु आता केवळ विरोधासाठी विरोध, सत्तेच्या विरोधात विरोध म्हणून अशा प्रकारचं राजकारण नौटंकी करण्याचा प्रयत्न आहे. पुढे बोलूयात MPSC मंडळ स्वायत्त आहे. केंद्राशी संवाद साधून यावर तोडगा काढण्याचं आश्वासन यापूर्वीच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. विद्यार्थ्यांना निराश करून आपल्याला चालणार नाही. ते आपलं भविष्य आहे. त्यामुळे त्या संदर्भात जे जे करता येईल ते आम्ही करू. माझी एवढीच त्या संदर्भात विनंती असणार आहे की कोणी यात राजकारण आणू नये, कारण राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे याच्यात राजकारण न आणता विद्यार्थी हिताचे निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागतात. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने मला राष्ट्रीय समाज पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास सांगितलं होतं, पण मी स्पष्ट नकार दिला. तसंच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने फसवल्याचा आरोपही जानकरांनी केलाय. यापुढे स्वबळावरच निवडणुका लढणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. बीजेपीने धोका दिला, अलवेजली धोका दिला. मी अंधारात ठेवलो होतो, पण आता मी सावध आहे ना. आता अलर्ट आहे मी. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे जगातला. आम्ही जगातलं मोठं नाही, अजून छोटा आहे राज्यातलं. अजून जगातलं मोठं होण्यासाठी आमचा हा उठाटोप चाललेला आहे ना विषय. आता भाजप आणि काँग्रेसवर आपण डिपेंड किती राहायचं? आपण डिपेंड नाही राहिलं पाहिजे त्यांच्यावर. साहेब त्यांच्यावर युती केली ते सोडून देणार. ते म्हणणार ना माझा पक्ष वाढला पाहिजे. मला ते म्हणत होते ना भाजपवाले, तुमचा पक्ष विलीन करा. सॉरी म्हणले, हा राजीनामा घ्या, पण आम्ही नाही. आम्ही आमचं राहिलोच ना. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व जर जीवन ठेवायचं असेल तुम्हाला, तर रिजनल पार्ट्याला महत्व दिलं पाहिजे. भंडाऱ्यात एका घरात काळवीट शिरल्यानं खळबळ माजली. कुत्र्याने पाठलाग केल्यानं घाबरलेल्या काळविटाने थेट घरात मुक्काम ठोकला. भंडाऱ्याच्या साकोलीतील सानगडी गावात ही घटना घडली. दरम्यान बारशिंगा काळवीट घरातील साहित्याचं
त्यांनी नुकसान केलेल्या या काळविटाने वनविभागाने मोठ्या शिताफीने काळविटाला पकडून जंगलात सोडून दिलं. तर भंडाऱ्यामध्ये रस्त्यावर वाघोबाचं दर्शन घडलंय. बोरगाव मेढा मार्गावर वाघ जात असतानाचा व्हिडिओ कार चालकानं कैद केला आणि त्यामुळं या मार्गावर दुचाकीवरून जाणं खूप धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. पुढे बघूया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आहेत. माळशिरस इथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या कुटुंबाने आयोजित केलेल्या गजी ढोल कार्यक्रमात ढोल वाजून पारंपरिक गजी नृत्य सादर केलं आणि यावेळेस शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. पुढे बातमी आहे एका शिक्षकावर झालेल्या कारवाईच्या संदर्भातली. गोंदियामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा डांगुर्लीत पाचवी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आणि हा सर्व प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितल्यानं पालक आक्रमक झाले. त्यामुळे पालकांनी शाळेत जाऊन या शिक्षकाची लेखी स्वरूपात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचंही पालकांनी म्हटलंय. शिक्षा की देवी है स्कूल और यहाँ शिक्षक लोग पढ़ाने आते हैं तो शिक्षा देना चाहिए. ये बच्चों के साथ में गलत अभद्र व्यवहार, ये मेरे को जानकारी मिली और मैं यहाँ पे पहुँचा और सबसे मीटिंग लेकर सर पे कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए. सरकार से मैं मांग करता हूँ और ये सस्पेंड होना चाहिए. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर.